नमस्कार, मी गणेश काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडी-पिंपळगाव. आमच्या शाळेमध्ये हँडवॉशची समस्या होती की जी आमच्या विद्यार्थ्यांनी हँडवॉश तयार करून त्याचबरोबर लिंबोळी रिठे वगैरे याच्या मिश्रणाच्या साहाय्याने हँडवॉश तयार केला आणि त्याचा वापर ते करतात. तर बघूया आपण ते कशाप्रकारे त्यांनी या समस्येचं समाधान केलं त्याचा व्हिडिओ. थँक्यू. मी शिवम, इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी प्रभा शाळा खांडी-पिंपळगाव, इयत्ता 7वी शिकतो. आमची समस्या हँडवॉशची आहे. आम्हाला हात धुवायला हँडवॉश नव्हता. त्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी हँडवॉश सेंटर बनवला आणि हँडवॉश सेंटरचा दररोज उपयोग घेतो. जेवणाआधी हात धुतो, जेवणानंतर पण हात धुतो. धन्यवाद. ह्या हँडवॉशला पाणी कुठून येतं? या हँडवॉशला पाणी टाकीमधून येतं आणि टाकीमधून एकदम स्वच्छ आणि गार पाणी असतं. छान. आणि टाकीमध्ये पाणी कुठून येतं बरं? टाकीमध्ये पाणी वरची गावकऱ्यांनी बनवलेली त्या टाकीतून पाणी येतं. ती टाकी पण एकदम स्वच्छ आणि थंड पाणी असतं त्याच्यात. अच्छा अच्छा, फिल्टर पाणी असतं. फिल्टर पाणी. आणि हे जे पाणी वरतून येतं समजा, तर मग ते पाणी तुमच्या शाळेपर्यंत येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? आम्ही शाळेपर्यंत पाणी येण्यासाठी पाईपलाईन बिछवली आणि त्याच्या संबंधित आम्ही सर्व गावकऱ्यांना सांगून दिलं की या पाईपलाईनला फोडून तुम्ही पाणी घेऊन नका. अच्छा अच्छा. मग गावकऱ्यांनी तुम्हाला साथ दिली, सहकार्य केलं? मी शिवम, इयत्ता 7वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी प्रभा शाळा खांडी-पिंपळगाव. माझे 1ली ते 7वी वर्ग आहे. इयत्ता 7वी शिकतो मी. आम्हाला एक समस्या होती, हँडवॉशची समस्या होती. आमचा परिसर खूप छान आहे. आमच्या शाळेत ग्राउंड आहे, सगळं आहे. फक्त आम्हाला हँडवॉशची समस्या होती. त्यासाठी तुम्ही काय केलं मग? हँडवॉश समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केला? त्यासाठी आम्ही हँडवॉश सेंटर सोडण्यासाठी सर्व लोक विद्यार्थी यांच्यातून आम्ही एक वर्गणी तयार केली. ती वर्गणीने आम्ही हँडवॉश सेंटर बसवला. व्हेरी गुड. अशा प्रकारे तुम्ही हँडवॉश सेंटर बसवला. बरं, याचा वापर कसा कसा आम्ही याचा वापर जेवणाच्या आधी हात धुतो, जेवणाच्या नंतर पण हात धुतो. आणि असं काही घाण घीण लागली आमच्या हाताला तेव्हा पण आम्ही हँडवॉश सेंटरचा वापर करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि हँडवॉश सेंटर तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी काय आली? हँडवॉश सेंटर पाहिजे हे तुम्हाला कशामुळे वाटलं? आम्ही मामाच्या गावाला जातो तर तिथं आम्हाला हँडवॉश दिसला